इंजिनियरच्या नावानं दे ग माय, सीओच्या नावानं दे ग माय, कलेक्टरच्या नावानं दे ग माय, विभागीय आयुक्ताच्या नावानं दे ग माय, इंजिनियरच्या नावानं दे ग माय, घरकुलासाठी पैसे दे ग माय. बाबा दे माय, दिले का बाबा? नंबर तुझे महाराष्ट्र काय लिंक काढून टाक. आणि आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो. भीक मागायला काय परमिशन लागेल? बाबा इंजिनियरच्या नावानं दे बाबा, दे बाबा, दे बाबा, दे. वेळ कोणाचा ते दे बाबा. व्हिडिओच्या नावानं दे ग साहेब, दे माय 2 रुपये, दे माय घरकुलासाठी. हो साहेब, सुटा बुटाला उभं राहिलं का माय, दे ग माय, दे. आता इथं काही मागायची नाही आपल्याला, आपण द्या आता देऊ. हा सगळेजण आहे ना माहिती का? त्यामुळे विषय असा आहे, त्या 60 लोकांचे नाव घरकुलामध्ये आले. घरकुला यादीत नाव आले म्हणून घरकुल चालू करा म्हणून शेतकऱ्यांना पत्र्याचे घरे वारा वगैरे करून पाते बांधायला नाही, घरकुल बांधले. इंजिनियर काय म्हणते, 17 जणांना पैसे टाकले, बाकीचे दाबून नेले. काय म्हणते, आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो, तरच आम्ही पैसे. आणि घर आता कंप्लीट झालं, 2-4 महिने झाले. आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो, नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते. नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं, 25,000 दे म्हणते, तुला पैसे टाकून. आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर, चुकीचं आहे का नाही? घरकुल बांधायला लावलं, मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये घरकुल द्यायला लागले आणि आता असे पैसे. हां, पहिला आत्ता सगळ्यांना दिले, 60 जणांना. पुणे तालुक्यात असा विषय झाला. ते रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते, 20,000 रुपये मागते. गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं, तुम्ही द्यायला झालं. मी म्हणलं पैसे जमा करून देतो, 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो, ते काही येईना झालं. तुम्ही काय करा, आमचे ठेवा जे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा, तेवढे आमचे पैसे टाकायला पाया पैसे तिकडं आमचं एक निवेदन पाठवतोय आपल्याला. 1-2-4 ओळी निवेदन तयार करून तुम्हाला देतो. एक फोटो घेऊन टाकू सर आपण. एक टोकरीला फक्त हात लावा, एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं. हो सर, 4 घंट्यापासून जमा केलं. हो सगळे घेणारे फोटो सर मागे